जाधव विकास आघाडीचा विजय असो. ध्यानात आपले मत कोणाला? साहेबांचा जाधव विकास आघाडीला. आपले मत कोणाला? साहेबांचा जाधव विकास आघाडीला. काय सांगाल सर, आज निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे आणि तुम्ही पण प्रचारामध्ये सहभागी झालाय. कसं आहे वातावरण? आताच्या ज्या निवडणुका चालू आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या गावा हातनूर सर्कलमधून जिल्हा परिषदचे जे सदस्य म्हणजे उमेदवार उभे केलेत, रामेश्वर वेताळ त्यांच्या पत्नी, त्यांचे सवितेला बाळू काळे यांची घरची मंडळी, सोनबाई स्वतः बाळू काळे माजी सरपंच यांना उभं केलेलं आहे. बऱ्याच पक्षाचे उमेदवार इथं आहे, BJPचे आहे, शिंदे गटाचे आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. सगळे उमेदवार हे मातंबर आहे. आमचं गाव हे 10,000 लोकसंख्येचं आहे आणि हातनूर गाव हे 5,000 मतदारांचं गाव आहे. त्यातल्या त्यात आतापर्यंत आमच्या हातनूर गावाला 30 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य लाभला होता. महिला बालकल्याण सभापती होत्या त्या उषाताई नलावडे. त्या सभापती लाभल्यामुळे त्यांच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य काय असतो याचा अनुभव आमच्या सगळ्या नागरिकांना आला. त्यांच्या काळात बरेचसे कामं झाली, मंगल कार्यालय झाले, इतर छोटे मोठे कामंसुद्धा झाली, रोड झाले. परंतु आज आमच्या नागरिक हातनूरचे सर्वसामान्य या मताशी ठाम झाले की आपलं गाव जिल्हा परिषद हातनूर म्हणून म्हटलं जातं आणि नेमका 30 वर्षापासून आपल्या हातनूर गावाला जिल्हा परिषद सदस्य नाही. म्हणून या हातनूर गावातील सर्वसामान्य सर्व जनता 99% जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे आम जनतेतून निवडून दिले पाहिजे अशी सगळ्यांची प्रतिक्रिया आहे. कारण जे आता आमच्या प्रतिस्पर्धीचे उमेदवार उभे आहे ते उमेदवार हे मातंबर आहे, लालची आहे, पदाधिकारी आहे, ते सत्ता सोडायलाच तयार नाही. म्हणून आम जनतेच्या म्हणणं आहे, आम जनते नागरिकाचं म्हणणं आहे का आम जनतेतून जर उमेदवार दिला तर आपण आवाज दिल्यावर ते कधीही काम करतील. कारण हातनूर PSC सारख्या ठिकाणी डॉक्टर मुक्कामी राहत नाही. केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक असो की जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असो हे बाहेरगावी मुक्कामाला राहतात. हातनूर स्थानिकला कोणी मुक्कामी कोणतेच कर्मचारी नाही. म्हणून एक गावाचा विकासाचा केंद्रबिंदू हे एक मिनी मंत्रालय आहे जिल्हा परिषद, आणि मिनी मंत्रालय असल्या कारणाने जिल्हा परिषदचे पदाधिकारी हातनूर गावचे झाले पाहिजे या असे सर्वांची प्रतिक्रिया तो कोणी येते. म्हणून आम्ही ते विजय प्राप्त निश्चित करू आणि मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो पुढील वाटचाली.